हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप सो सगळं काही मजेत असेल. मी आहे भाग्यश्री आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज मस्त असं आपण खानदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत करणार आहोत. तर मी काळे वांगे काही घेतले नाहीत, तर असे मस्त हिरवेगार वांगे मोठ्या साईजचे घेतलेले आहे. कारण खानदेशी वांग्याचं भरीत ना अशा मस्त ह्या वांग्यांनीच बनवलं जातं. तर पहिलं वांगे तर स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण की घाण वगैरे असते, कुठून कुठून वांगे येतात त्याच्यामुळं वांगे पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यानंतर पुसून घ्यायचे. नंतर आता आपल्याला त्यात थोडंसं लसूण भरून भाजून घेणार आहोत. तर वांगे पूर्ण काही कट करणार नाही मी, फक्त थोडे थोडे असे चिरा मारून त्यात आपण हे लसणाच्या कळ्या सगळ्या भरून घ्यायच्या आहेत. तर असे मी 4-5 चिरा मारून घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये लसणाची एक एक कळी टाकून अशी मस्त भरून घेणार आहे. तर सगळ्या वांग्यांना आपण अशाच पद्धतीने भरून घ्यायचं आहे, कारण की भाजताना ना वांग्याचं मस्त असं छान मस्त लागताना ते जे चिरा मारलेत ना तिथून गरम करताना वाफ पण बाहेर निघली जाते पड्डीशी, त्यासाठी. तर नंतर थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे वांग्यांवर, कारण की वांगे जर तेल लावलं ना तर वांगे मस्त असे पटकेनी भाजले जातात आणि जास्त वेळ पण लागत नाही आणि लवकर मऊ पडतात. त्यासाठी थोडंसं तेल लावून घ्यायचं. नंतर एक अशी जाळी घेतलेली आहे. तर गावाकडे कसे स्वयंपाक करता करता लोक बायका चुलीवर वांगे भाजून घेतात, पण शहरात काही चूल वगैरे मांडता येत नाही, तर असंच आपल्याला गॅसवरच भाजून घ्यावं लागतं. तर एक एक वांगं भाजण्यापेक्षा या जाळीवर ठेवून मस्त मी तिन्ही वांगे एकसोबत भाजून घेणार आहे. आणि जर तुमच्याकडे जाळी नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही चाकूला असं वांग लावून मस्त भाजून घेऊ शकता आलटून पलटून. तर मी जाळी डायरेक्ट शेगडीवर ठेवलेली आहे आणि छान मस्त पटपट वांगे छान लालसर होऊस्तर, म्हणजे काळपटच होतात, लालसर नाही, थोडेसे काळे काळे होऊस्तर भाजून घ्यायचे आणि छान आलटून पलटून. तर अशा प्रकारे वांगे बघा भाजून झालेले आहेत मस्त असे. आणि चेक कसं करायचं, जिथं देठ असतं ना तिथं थोडंसं दाबून बघायचं. देठ जर मऊ पडला ना तर म्हणायचं वांगे आपले भाजले गेलेत. आणि जर कडक असलं की थोडं एक 5 मिनटं अजून भाजून घ्या. तर थोडंसं मी वाटण करून घेत आहे भरीतसाठी. तर थोडीशीच कोथिंबीर घेतलेली आहे, मूठभर 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, कारण की ह्याच्यामध्ये लसणाचं प्रमाण थोडं जास्त असतं भरीतमध्ये आणि लसूण छानच लागतं. आणि 2च मिरच्या घेतलेल्या आहे. कोणाकोणाला तिखट आवडत असेल तर मिरच्या घ्या, आणि नाही घेतलं तरी भरीत एक नंबरच होते. पण आमच्या घरात थोडं तिखट खाणारे जास्तच आहेत, म्हणून मी थोडेसे 2 मिरच्या घेतलेल्या आहे. आणि छान मस्त त्याला खलबत्त्यात आपल्या दगडाच्या वाटून घ्यायचं आहे. खलबत्त्याची चव तर निराळीच असते. कधी पण भरीत जर तुम्हाला करायचं असेल ना तर नक्की तुम्ही आवर्जून खलबत्त्याचाच उपयोग करा असेल तर. आणि जर नसेल तर तुम्ही मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता, पण मिक्सरला कसं खूपच वांग्यांचा गाळ होतो ना, त्यासाठी. पण हे वाटण वगैरे तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपलं वाटण झालेलं आहे. जास्त बारीक पेस्ट करत नाही बसले आबडधोबड, जसं आपण ठेचा करतो त्याच पद्धतीने केलेलं आहे. आता वांग्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला. तर पाणी वगैरे काही टाकणार नाही मी, डायरेक्ट थोडंसं हाताला तेल लावून आणि छान मस्त अशी जितकी साल निघेल तेवढीच काढायची आहे. लय पूर्ण काढून घ्यायची नाही, कारण की वांगे चांगले भाजलेत आणि तुम्ही जर लय काढत बसले तर पूर्ण त्याची स्किन निघली जाईल आणि काहीच चव राहणार नाही. तर जितकी शक्य असेल तितकीच काढा, आणि नाही निघले तरी काही हरकत नाही, कारण की त्याचा स्मोकी फ्लेवर खूप भारी येतो. थोडं जर असं त्याचं टर्पल राहिलं तर. अशा प्रकारे जितकं निघले मी तितके काढले. नंतर कांदे म्हणते, वांगे आपले आतून बघायचे किडले का नाही. तर अशा प्रकारे पूर्ण चाकूच्या साईडने खोलून वांगे बघायचे. आणि वांगे तुम्ही बघू शकता किती मस्त असे भाजले गेलेले आहेत, खोलताना कळतं लगेच. अशा प्रकारे पूर्ण हे वांग्याच्या देठवरचं सगळं वांगं मी काढून घेतलं आणि मस्त खलबत्त्यात हलक्या हाताने फक्त ह्याला मॅश करून घ्यायचं आहे आपण. तर हे एका ताटात पण करू शकता तुम्ही मॅश, पावभाजीच्या मॅशरने. तर खलबत्त्यातच मी करून घेतलेलं आहे मस्त असे चव येण्यासाठी. आता आपण थोडीशी फोडणी देऊन घेऊया. तर तेल गरम करायला ठेवायचं आहे 2 चमचे. तर कढईमध्ये तेल टाकले 2 चमचे पळी. थोडीशी मोहरी टाकायची आहे, अर्धा चमचा मोहरी टाकली आहे. तर खानदेशी पद्धतीचं आपलं भरीत आहे, त्यामुळं जिरी मोहरीची मस्त आपण तडका देऊन भरीत बनवणार आहे. मोहरी थोडी तडकली की का जिरी टाकून घ्यायची आहे. 5-6 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहे. मी तुम्हाला मागाशीच म्हणलं की लसूण थोडं जास्तच वापरला जातो त्यासाठी. नंतर मग लसूण चांगला लालसर झाला की हे कोथिंबीर, मिरची आणि लसणाचं वाटलेलं वाटण टाकायचं आहे. छान त्याला तेल सुटूसा तळायचं आहे
आणि आपली मेथी थोडीशी घेतली मी, कारण की ही मेथी टाकून मी मस्त असं खानदेशी भरीत करणार आहे. आणि मेथी टाकून थोडंसं मीठ टाकायचं, कारण की मेथी मीठ टाकले की लवकर शिजली जाते, पाणी सुटतं त्याला आणि मस्त तेलामध्ये वाफली जाते. पाणी टाकायची गरज नाही लागत. थोडीशी चिमूटभर हिंग टाकलेलं आहे. एकदम मस्त आगळी वेगळी चव लागते मग. तर मेथी छान मस्त तेलामध्ये शिजलेली आहे. पाणी टाकायचं नाही बिलकुल, कारण की मेथीला पण पाणी सुटतं आणि भरीतमध्ये शक्यतो पाण्याचा वापर करत नाहीत. नंतर छान मस्त असं फिरवून घ्यायचं आहे मेथी मसाल्यांमध्ये. नंतर मी 2 मिरच्या टाकणार आहे लाल कलरच्या. तर ह्या स्टेजला तुम्ही थोडंसं शेंगदाण्याचं कूट खात असाल तर टाकू शकता, त्याच्याने पण चव छान लागते. पण मी अख्खे शेंगदाणे नंतर टाकणार आहे, म्हणजे वाढून घेताना. आता तर नाही टाकणार. आणि नंतर छान मस्त तळून झाले की लगेच आपलं हे वाटलेलं वांगं त्यात टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मस्त असं फिरवून घ्यायचं आहे तेलामध्ये. ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे. आणि जसं जसं शिजत जाईल ना त्याचा थोडासा कलर चेंज होत जातो आणि मस्त असं आपलं वांगं भरीत दिसतं. तर पाहू शकता मस्त मेथी वांगं भरीत आपलं तयार आहे. 5 मिनिटे एकदा फिरवून घ्यायचं छान मस्त. तर पाहू शकता इतका सुरेख कलर आणि टेस्टला तर इतकं भन्नाट झालं ना, काय सांगू तुम्हाला. नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि रेसिपी नक्की सांगा कशी झाली म्हणून. आवडली तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण की जेव्हाही मी रेसिपी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकर भेटेल. तर थोडेसे झाले आपल्या भरीत. आता थोडेसे शेंगदाणे मी टाकून घेते, कारण की भाकरीसंगट खाताना शेंगदाणे दाताखाली येतात ना, मस्त लागते एक नंबर. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि असे छोटे मोठे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि कुठून पाहताय माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये एकदा सांगा. मी आहे पुण्याची आणि तुम्ही कुठून आहात ते नक्की सांगा. तर चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या आणि असे मस्त छोटे मोठे व्हिडिओ एन्जॉय करा. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.